नमस्कार सगळ्यांना. मी अश्विनी जाधव. अश्विनी ब्लॉगिंग अँड कुकिंग रेसिपीज या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला आता गुरुपौर्णिमेविषयी थोडंसं सांगणार आहे. 29 जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु शिष्यांचा पूर्ण दिवस असतो तो. आपण गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो हा. हे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला वेगवेगळे गुरु भेटतात. आई वडील हे आपले पहिले गुरु असतात. नंतर आपण शिक्षण शिकत असताना पण आपल्याला गुरु भेटतात. आणि स्वामी पण हे आपले गुरुच आहेत. आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सेवा कशी करायची, नैवेद्य कसं दाखवायचा, उपवास करायचा की नाही, ह्याविषयी मी सांगणार आहे. तर ॲक्च्युअलमध्ये पौर्णिमा 28ला रात्री सुरू होणार आहे 6:15 वाजता आणि 29ला रात्री 8:06 संपणार आहे. आपल्याला गुरुपौर्णिमा म्हटलं की कसं वाटतं ना, किती सेवा करू आणि काय सेवा करू, हे सगळं असं वाटत राहते. तर महाराजांना काही एवढी अपेक्षा नाही आहे की तुम्ही खूप सारी सेवा वगैरे द्या. आपल्याकडून जेवढं काही देता येईल ते महाराजांना द्या. म्हणजे फुलं, पानं, अत्तर, डेकोरेशन ह्याची काही अपेक्षा करत नाहीत स्वामी. त्यांची अपेक्षा फक्त चांगलं कर्म आणि सेवा करायची अशी अपेक्षा असते त्यांची. मग गुरुपौर्णिमेला काय काय सेवा करायची? सकाळी लवकर उठायचं. ब्रह्ममुहूर्त उठलं तर अगदीच चांगलं. नाहीच जमलं तर मुलं शाळेत गेल्यावर वगैरे पण करू शकतो आपण. मूर्तीवर अभिषेक करायचा. पंचामृताने करा, पाण्याने करा, दुधाने, दह्याने, कशानेही करा, पण ते मनापासून करा. आणि ते अभिषेक केलेलं पाणी आहे ते सगळ्यांनी तीर्थ म्हणून प्यायचं. त्यामुळं पाण्याने अभिषेक केला तर ते पिता येते आपल्याला, पण चंदनाने वगैरे केलं तर ते नाही पिता येत मग. आणि अभिषेक करत असताना स्वामी स्तवन म्हणायचं आणि गणपती अथर्व शीर्ष पण म्हणायचं. आणि गुरुपौर्णिमे दिवशी स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, हनुमान सूक्त, पवन सूक्त पण म्हणायला पाहिजे. ते पण चांगलं आहे म्हणण्यासाठी. मग अभिषेक वगैरे झाल्यानंतर स्वामीला वस्त्र परिधान करायचे. षोडशोपचारे त्यांची पूजा करायची. हळद, चंदन, धूप, दीप, अगरबत्ती सगळं करून पूजा करायची त्यांची. मग देवाला तुम्ही नैवेद्य काय पण दाखवू शकता, तसं काही नाही आहे. ड्रायफ्रूट्स, दूध, साखर. जर तुम्ही त्या दिवशी उपवास करणार असेल तर दूध साखरेचाच नैवेद्य दाखवा. आणि संध्याकाळी उपवास सोडायच्या वेळी त्यांना चपाती, वरण, भात याचं नैवेद्य. असं काही नाही आहे की त्यांना बेसन लाडू आवडतात म्हणून फक्त बेसन लाडू आणि पुरणपोळीच द्यायला पाहिजे, असं काही नाही आहे. जे काही करणार आहे ते तुम्ही मनापासून करा. आणि हा दिवस आपला आणि स्वामींचा आहे. त्याच्यामुळे ह्या दिवशी अजिबात चिडचिड नाही करायची. पूर्ण दिवस आनंदात घालवायचा. जे काही करणार आहे ते मनापासून करायचं. आणि स्वामी माझे पहिलेच गुरु आहेत. स्वामी माझे गुरु असं म्हणूनच आपण सगळं करायचं मनापासून. आणि कंटिन्युअसली दिवसभर होईल तेवढा श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर माफ करा. हा माझा पहिलाच आहे स्वामींचा व्हिडिओ. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.